आत्ता इथे US मध्ये 5 वाजलेत आणि मी बाहेर फिरण्यासाठी पडली इथे आणि छान वाटतंय. म्हणजे ऊन अंगावर घ्यायला खरंच खूप छान वाटतंय. बघा ना, आकाश पण किती छान आहे. मागे हिरवीगार झाडी आहेत आणि याच्यामध्ये आणि हे जे वारं आत्ता थोडं थोडं सुटलं ना, तर ते अंगावर घ्यायला खरंच खूप छान वाटतंय. आता हिवाळ्यात ना 6 महिने इथे कडेकोट बंदोबस्तात राहायला लागतं. बाहेर पडणं मुश्किल होतं. म्हणजे चालत जायला किंवा चालणं तर सोडाच, चालणं नाहीच होत. त्यामुळे आत्ता मी मुद्दामून ऊन खायला अशी बाहेर आली आहे. आत्ता 77 फॅरनहाईट आहे इथे टेम्परेचर. ते 77 फॅरनहाईट म्हणजे त्याच्यात सेल्सिअसमध्ये गुगलमध्ये शोधायला लागेल. तर म्हणजे खूप आहे, चांगलं आहे, छान आहे, मस्त आहे. त्यामुळे आता मी ठरवलं आहे साधारण दुपारची 4 ते 5ची वेळ आहे ना, की 4 ते 5च्या वेळात जरा जास्ती असतं टेम्परेचर. तेव्हा यायचं, इथे बसायचं, ऊन खायचं. कारण ऊनच मिळत नाही हिवाळ्यामध्ये, ऊन मिळत नाही अजिबात. डी विटॅमिन मिळत नाही. त्यामुळे ते आता डी विटॅमिन खाण्यासाठी बसले मी इथे. ते म्हटलं छोटासा व्हिडिओ करावा आणि आता थोड्या वेळाने जाईन मी घरी. चहा पिऊन आली मी आणि गेल्यावर काय नेहमीची आपली स्टोरी असते ना, नेहमीचीच जेवण खाण किंवा काही खायला करायचं असेल तर खायला करते. आणि मी आज एक कानातले घातलेत सोन्याचे. तर आता म्हणजे रोज वेगवेगळे घालणार आहे आता असे कानातले. कारण हिवाळ्यामध्ये ना जॅकेट टोप्या, त्यामुळे ते कानातले काय घातले ते कळतच नाही. कोणता टी शर्ट घातला तेही कळत नाही. त्यामुळे मी ही 2च टी शर्ट फक्त ना बाहेर काढून ठेवते, बस तेवढंच घालायचं. कारण वरती तर जॅकेटच असतं ना, त्यामुळे तर ते असे तर काहीच करायला मिळत नाही. म्हणजे नटणं थटणं वगैरे काही नाही अजिबात. आता त्यामुळे मी थोडंसं इतकं बरं वाटतं ना, मस्त वाटतं एकदम. ऊन खायला बरं वाटतं आहे, थोडंसं वारं आहे ते पण खायला बरं वाटतं आहे. नाहीतर मग ती वारं पण इतकं बोचरं असतं ना, प्रचंड बोचरं असतं हिवाळ्यात वारं. आणि ही टोपी मी केव्हाचीच घेतली आहे. या टोपीला पण आता मुहूर्त मिळेल. चला मग, अच्छा बाय बाय, परत भेटूच या. तोपर्यंत बाय.